आमच्या भगिनी रोहिणीताई सचिन पडवळ केवळ तशा 16 मतांनी जरी पराभूत झाल्या असल्या, फक्त 8-9 मतं लागत होती आणि थोड्या मतानं त्या पराभूत झाल्यात आणि त्याचबरोबर इतरही सदस्य थोड्या बहुत फरकानं त्या ठिकाणी पराजित जरी झाले असले तरी या ठिकाणी सर्व पक्षीय मंडळ, आम्ही पक्षाच्या आणि इतर सर्व ज्येष्ठ मंडळींनी योग्य ठिकाणी प्रत्येकाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी करू। त्यामुळे या तालुक्यातील जनतेनं गेल्या वर्षी जसं विधानसभेला माझ्यावर विश्वास ठेवला, अशाच पद्धतीनं जिल्हा परिषद, पंचायत समिती, खरेदी विक्री संघ आणि मार्केट कमिटीवर सुद्धा विश्वास ठेवला। मार्केट कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सर्व मंडळी विचार करून भविष्यात अनेकांना संधी देण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून नक्की होणार आहे। आम्ही सर्वजण मंडळी एकत्र बसू। राजकीय आपल्या PDCC बँकेची निवडणूक असेल किंवा दूध संघाची निवडणूक असेल, त्या ठिकाणी प्रत्येकाला स्थान देण्याचं काम या ठिकाणी भविष्य काळात होईल। अशा पद्धतीनं तालुक्यातील जनतेचे आभार मानत असताना हा तालुका विकासाच्या दिशेनं पुढे नेत असताना या ठिकाणी आरोग्याला, खेळाला, शिक्षणाला, धार्मिकतेला आणि सर्व गोष्टीला प्राधान्य देणं हे माझं कर्तव्य आहे। आणि गेल्या अनेक वर्षापासून राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्या ज्येष्ठांचे आशीर्वाद घेऊन ज्या तालुक्यामध्ये आपण राहतो त्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे आशीर्वाद घेऊन या ठिकाणी या तालुक्यामध्ये काम करत असताना असंख्य असे सहकारी मित्र, कार्यकर्ते या ठिकाणी लाभले आणि नशिबाचा भाग म्हणण्यापेक्षा कार्यातून लोकांची ओळख, सर्वसामान्यांचं काम करणं, मग शहरी भाग असो, ग्रामीण भाग असो, आदिवासी भाग असो, सर्व क्षेत्रामध्ये तळागाळापर्यंत प्रत्येकाच्या सुखदुःखासहित प्रत्येक गावामध्ये एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केला। आणि मग माझी भावकी असेल, गावकी असेल, तालुका असेल आणि तालुक्यातील सर्व मंडळींनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला गावच्या सरपंच पदापासून मार्केट कमिटीचं संचालक, जिल्हा नियोजन समिती असेल, जिल्हा परिषद सदस्य आणि गेल्या वर्षी विधानसभेचं या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी दिली आणि त्या संधीच्या माध्यमातून प्रत्येकानं आपल्यासाठी काही ना काहीतरी काम केलेलं आहे। प्रत्येकानं आपल्यासाठी कुठेतरी 2 लोकांच्या दारात गेलेले आहे आणि मग अशा सर्व मंडळींना गाव पातळीपासून तर राज्य पातळीपर्यंत ज्या ज्या ठिकाणी मदत करता येईल त्या ठिकाणी दिलेल्या शब्दाप्रमाणे मदत करण्याची भूमिका मी असेल, शिवसेना पक्ष असेल आणि इतरही पक्षाचे सर्व सहकारी, विधानसभेच्या वेळेस आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढलो आणि मग महाविकास आघाडीचे अनेक सहकारी बरोबर आहेत। एकमेकांचे शब्द पाळण्याचं काम आजपर्यंत या ठिकाणी केलं आणि तालुक्यातील जनतेनं नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये यापूर्वी आपल्या खेड तालुक्यामध्ये एकाच वेळेस एवढं कधीही त्या ठिकाणी प्राधान्य दिलं नव्हतं। परंतु जिल्हा परिषदला त्या ठिकाणी 8 पैकी 5 जागांवर जिल्हा परिषद सदस्य निवडून दिले। एक सदस्य माझ्या भगिनी 200 मतांना त्या ठिकाणी पराभूत झाल्या। खऱ्या अर्थानं तो पराभव कशा पद्धतीने झाला हे आपल्याला माहीत आहे, पाहणारा देव आहे। त्यामुळे भविष्य कालावधीमध्ये खऱ्या अर्थानं योग्य तो न्याय या ठिकाणी आमच्या भगिनीला नक्की त्या ठिकाणी मिळण्याचा प्रयत्न होईल। आणि या ठिकाणी मग आमचे जीवनशेठ असतील, विठ्ठल शेठ असतील, यांना सुद्धा तशाच पद्धतीनं काही कारणानं आपल्याला अपयश जरी आलं असलं तरी ही सर्व मंडळी समाजामध्ये काम करणारी मंडळी आहेत। त्यामुळं योग्य टप्प्यावर प्रत्येकाला न्याय देणं माझं आणि पक्षाचं आणि आमच्या सर्व सहकार्यांचं या ठिकाणी काम आहे। प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अनेकांनी मोठ बांधण्याचं काम केलं। त्यामध्ये आदरणीय संजूभाऊ गणवट सहित सर्व सहकारी मंडळी प्रत्येकाचा नामोल्लेख त्या ठिकाणी केला पाहिजे। स्वप्नील भाऊ असेल आणि जीवनशेठ असतील आणि